हॅलो फ्रेंड्स, तर आज मी बनवणार आहे खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी। तर ही वडी बनवताना अगदी कमीत तेलात कशी बनवायची, तसेच ही वडी तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं याच्या काही टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी मी एक वाटण बनवणार आहे। तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे, अर्धा इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, तसेच कोथिंबीरीचे कोवळे देठ मी घेतलेले आहेत इथे। त्यातच मी 10 ते 12 लसूणाच्या पाकळ्या, 1 चमचा ओवा, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घातलेला आहे। तर हे आपण 2 ते 3 चमचे पाणी वापरून चांगलं वाटून घेणार आहे। हा आपला हिरवा मसाला तयार होईल। आपला हा मसाला तयार आहे। तर आता वडीसाठी मी एक साधारण 2 मध्यम आकाराच्या जुड्या नीट करून धुवून चाळणीवर नितळत ठेवल्या होत्या। तर ह्या निवडताना कोथिंबीरीचे कोवळे देठ सुद्धा मी घेतलेले आहेत। तर आता ही आपली कोथिंबीर आपण इथे बारीक चिरून घ्यायची आहे। तोपर्यंत मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, जेणेकरून जोपर्यंत आपण रोल बनवतोय तोपर्यंत आपला स्टीमर तयार होईल। तर ज्या चाळणीत आपल्याला वड्या वाफायच्या आहेत त्याला मी आतून आणि बाहेरून तेलाचा हात फिरवून घेतलेला आहे, जेणेकरून त्या चिटकणार नाहीत। आता या चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये मी 1-2 चमचे तीळ घातलेले आहेत, तसेच जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो पूर्ण मसाला मी इथे वापरलेला आहे। आता ही जितकी कोथिंबीर आहे त्याच्या प्रमाणात मी एक साधारण 2 वाट्या बेसन इथे वापरलेला आहे। जर तुम्ही कोथिंबीरीमध्ये पाणी जास्त असेल तर वडी आपली पातळ होते, म्हणून बेसन थोडेच घाला। 1 वाटी बेसन घातलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि लिंबू पिळून घेतलेला आहे। जर पीठ तुम्हाला घट्ट वाटत असेल तर अगदी 1-2 चमचे पाणी वापरून हे पीठ चांगले मळून घ्या, कारण कोथिंबीरीत देखील पाण्याचा अंश असल्याने पीठ नंतर पातळ होऊ शकते। आता या पिठाचे साधारण 2 ते 3 रोल होतील इतकं हे माझं पीठ तयार झालेलं आहे। मी इथे हाताला तेल लावून हे कोथिंबीरीचे भरीव रोल बनवून घेतलेले आहेत। रोल भरीवच बनवा, नाहीतर तळताना वड्या सुटतात। आता या वड्या मी वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत। एक साधारण 15 मिनिटात या आपल्या वड्या तयार होतात। आता तुम्ही 15 मिनिटांनंतर चेक करू शकता। या आपल्या वड्या वाफून तयार झालेल्या आहेत। इथे मी गॅस बंद करून हे भांडं थंड होण्यासाठी खाली ठेवून दिलेलं आहे। जर तुम्हाला लगेच त्या तळायच्या असतील तर तुम्ही त्या फ्रीजमध्ये एक 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवू शकता। आता याचे मी सुरीने मध्यम आकाराचे काप करून घेतलेले आहेत। इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। हे आपल्याला वड्या मध्यम आचेवर परतायच्या आहेत। गॅस अगदी मोठाही नाही आणि बारीकही नाही करायचा आहे, जेणेकरून आपल्या वड्या तेलकट होणार नाहीत। तर या वड्या मी मध्यम आचेवर सोनेरी कलर येऊपर्यंत परतून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकताय खूप सुंदर कलर आलेला आहे आपल्या वड्यांना। तर तयार आहे आपली स्वादिष्ट अशी कोथिंबीर वडी।